सर्व यूट्यूब फॅमिलीला जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय. कसे आहे सर्व? झाला का तुमचं जेवण? झाला का तुमचा चहा नाश्ता वगैरे? तर जो मागचा व्हिडिओ होता तो माझ्या घरचा होता. हा माझ्या ड्युटीवरचा आहे. तर ड्युटीवर अशी खूप सारे झाडं लावलेली आहेत. तर तुम्हाला फक्त मेन पॉईंटच मी झाडं दाखवणार आहेत. झाडं म्हणजे कोणते कोणते लावले इकडं, कारण 5 टप्प्यामध्ये हा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा 5 टप्प्यामध्ये आमचा बगीचा आहे. तर बगीचाचा सध्या व्हिडिओ आहे, कारण जेव्हा रेसिपीचा व्हिडिओ राहणार घरी वगैरे तेव्हा मी रेसिपीचा व्हिडिओ दाखवणार. तर हे बघा, हे एक झाड आहे आमचं चंपा. याला चंपाचं झाड म्हणतात. म्हणजे याला पांढरे फुलं चंपाचं झाड म्हणतात. त्याला वेगळे फुलं येतात, गुलाबी फुलं येतात त्याला. बाकी सर्व झाडं तर मी काही आपण बघितलेलं, जसं जास्वंद आहे, मोगरा वगैरे आहे. तर हे झाडं आपले नेहमीच्या ओळखीचे आहे. तर जे तुम्ही झाडं नसेल बघितले ते मी दाखवणार आहे. तर बाकीचे झाडं मी काही दाखवणार नाही, कारण बाकीचे झाडं सध्या आपले खूप ओळखीचे आहे. जसं जास्वंद आहे, मोगरा आहे, कुंदाचे झाड. हे कुंदाचं झाड आहे. म्हणजे कुंदाचे झाड म्हणजे आपण जे तुम्ही बाया वगैरे जे गजरात लावता ते कुंद्याचं झाड आहे. हा जास्वंद तर सर्वांच्या ओळखीचंच आहे. त्याच्यानंतर इकडं काही झाडं काही महत्त्वाचे नाही. इकडं सब अशी झाडं आहे ते सदाफुली बदाफुलचे. हे वाला आहे छोटंसं, याला म्हणतात रजनीगंधा. ते निशिगंधाचे झाड आहे. हा वेगळा चंपा आहे. याला गुलाबी फुलं येतात. हा गुलाबी चंपा आहे. हे पण इथं झाड लावलेलं आहे. त्याच्यानंतर फक्त मेन पॉईंट जे झाडं नाही आहेत तुम्ही नाही बघितले ते दाखवणार आहे. बाकी सर्व झाडं आपले बघितलेलेच आहे. जसं चंपाचं म्हणतो सॉरी गुलाबाचं मोगऱ्याचं आहे, कुंदाचं वगैरे झाड आहे. तर इथे ही लाईन पूर्ण मोगऱ्याची आहे. तिकडं चंपाचं वगैरे आहे. चंपाचंच नाव यार, आपल्या कुंदाचं. हे आहे आमचं मोठं कमळ. सध्याच्यात पाणी नाही आहे, पाणी अजून इकडं टाकायचं आहे याच्यामध्ये, पण हा कमळ आहे. हे कमळ झाड आहे. त्याच्यानंतर हे निंबाचं वगैरे इकडं सगळं झाड आहे निंबाचे. हे वाला आहे बेलपत्र. भगवान शंकरांना वाहतात ते बेलपत्र झाड वगैरे आहे. 1 मिनटं थांबा आता. आणि हे जे सर्वात मोठं झाड दिसत आहे हे वाला हिरवे पत्तीचं, हे आहे पारिजातकाचं. हे मोठं जे झाड दिसून राहिलं सर्वात मोठं याच्यात लावलेलं आहे, हे पारिजातकाचं झाड आहे. हे आहे पारिजातकाचं झाड. त्याच्यामधून हे मोठं सर्वात, असंच एक डबल झाड तिकडे पण आहे, ते पण पारिजातकाचं आहे. हे आंब्याचं आहे. हे फक्त लहानचं लागले ते तुम्ही मोठं व्हायचं आहे. त्याच्यानंतर हा मोगरा आहे. सध्या ह्याला कळ्या येणं सुरू आहे. आणि हे वाला आहे नारळाचं. हे जे वाळलेलं झाड दिसत आहे, थोडंसं ओलं पत्ती आहे, हे मोठं नारळाचं झाड आहे. हे असे झाडे इथे लावण्यात आलेले आहे. हे नारळाचं झाड आहे. आता हा पार्ट संपला इथून. हा 2 टप्पे सांगितलं तुम्हाला. आता 3रा टप्पा इथून चालू होते. तुळशी झाड आपण बघितले जातं. तुळशी झाड प्रत्येकाच्या घरी असते. हा आहे गवती चहा. हा गवती चहा तिथपर्यंत आहे, कोणत्यापर्यंत गवती चहा आहे शेवटपर्यंत. त्याच्यानंतर हे आहे घंटीचे फुलं. हे भगवान शंकरांना वाहतात. घंटीचे फुलं आहे ते. हे घंटीचं झाड आहे मोठं. ह्या लाईनमध्ये पूर्ण आता इकडच्या लाईन ते तिथं कोणत्या शेवटपर्यंतच तुळशीचे झाड आहे. ते बघा, हे गवती चहा आहे जे आपण चहामध्ये टाकतो. काळ्या चहामध्ये गवती चहा राहतात ते. हे वाला आहे. इकडे पूर्ण कुंदाचे झाड आहे. ह्या टप्प्यामध्ये पूर्ण कुंदाचे झाड आहे. आणि इकडे पूर्ण कुंदाचे झाड आहे. मोठं कुंदाचे झाड इकडे पूर्ण शेवटपर्यंत कुंदाचे झाड आहे. त्याच्यानंतर इकडे जास्वंदाचे होते, पण आता ते थोडं पाणी नसल्यामुळे थोडं ते सुकत आहे. आता हा वाला आपला प्युअर आहे. कोणता म्हणते रे बाबा? प्युअर जास्वंद आहे. हा वाढलेला सध्या, पण याला पत्तीनं सुरू आहे. हा मोगरा आहे. हे बघा, मोगऱ्याला सध्या खूप फुलं आलेत. हा मोगरा आहे. बघा किती छान फुलं आलेत मोगऱ्याला. आणि हे वाला आहे तुळशीच आपल्या याचं चहापत्तीचं. हे याचंवाला आहे. हे काटेरी फुलं येतात. त्याला ऑरेंज कलरची फुलं येतात. त्याला बटर कटुआ हिंदीमध्ये म्हणतात. आणि मराठीमध्ये याला कोणतं तरीच नाव आहे याला. हे त्याचं झाड आहे. आता आपला किती पार्ट झाले, किती टप्पे झाले? 1 2 2 3रा टप्पा संपला. हे वाला आहे गवती लॉन. जे आपण लग्न वगैरे जातो ना, लग्नाला जायचं असलं, पार्टीला जायचं असलं, तर तिथं गवती लॉन असतो. तिथे खूप लोक मस्त बसतात, एन्जॉय करतात लॉनमध्ये. तर हे आहे आमचं गवती लॉन. सध्या इथं थोडासा वाढलेला भाग आहे, पण तिकडे आता ओला आहे. हा बघा,
ओला ओला होत चालला. हा इकडे गवती लॉन आहे. हे वाला गुलाबाचं होतं, हे प्युअर गुलाबाचं तर वाढला आहे कारण त्याला पिवळा गुलाब होता. हा वाला पण हेच पारिजातकाचं झाड आहे. त्याच्यानंतर हे पारिजातकाचं आहे मोठंवालं. हे पण तसंच, जसं मोठा टप्पा तिकडे समोर आहे तसाच हा टप्पा इथं पण आहे. आणि हे फूल आहे एप्रिल फूल म्हणते याला, जे एप्रिल महिन्यात सुकवतात, याला एप्रिल फूल म्हणतात. माझ्या घरी लाल कलरचं आहे पण इथं थोडं वेगळं कलर, इथं गुलाबी कलरचं आहे. हा हिरवा गवती चहा. आणि हे आहे कढीपत्ता, जे आपण भाजीत वगैरे टाकतो, कढीमध्ये टाकतो. हा कढीपत्ता आहे. हे वाला बेलाचं फूल आहे, म्हणजे बेलाचे पानं जे भगवान शंकरांना मानतात. इथे खूप सारे गुलाबाचे फुलं होते पण ते मेले, काही कामाचे नाही राहिले. मी सर्व झाड दाखवणार तुम्हाला. हे कमळ आहे मोठं, याला सध्या फुलं वगैरे कायला नाही पण सध्या पानं सुरू आहे. हे कमळ आहे. त्याच्यानंतर हा झाड आहे दूधमोगरा. हे दूधमोगरा झाड आहे जे पांढरे फुलं येतात त्याला. हे वेगळ्या फुलाचं झाड आहे पण याचं मला नाव माहिती नाही, पण याला वेगळे फुलं येतात. आंब्याचं झाड हे वालं, हे जास्वंद आहे. इथं केळाचं झाड होतं पण ते आता सध्या मोडलं आहे, पण इथं केळाचं झाड होतं. हे वाळले दिसत आहे, हे केळाचं झाड आहे पण हे सध्या मोडलेलं अजून, त्याला अजून सध्या पानं वगैरे अजून फुलायचे आहे. येतील आता हळूहळू त्याला केळाचे पण पाणी येणार. ते 15 झाडं मोडतात त्याच्यामुळे इकडं हे होत नाही. हे निंबूचं आहे. याला निंबू सध्या येऊन राहिले आता, थोडंफार कमी प्रमाणात त्याला निंबू येतात. त्याच्यानंतर हे आहे लाल कण्हेर, म्हणजे गुलाबी कलरचं कण्हेरचं झाड. कण्हेर म्हणतात, कण्हेर. याला इंग्लिशमध्ये काहीतरीच नाव आहे पण याला मराठीमध्ये कण्हेर म्हणतात. याला खूप छान फुलं येतात. त्याच्यानंतर हे मधुकामिनी आहे. ही आहे मधुकामिनीचं झाड आहे हे. याला पण वेगवेगळ्या कलरचे फुलं येतात, बारीक फुलं येतात असे पांढरेवाले, त्याचा वास पण खूप छान चालतो. तर हे आपलं मधुकामिनी आहे. ही पण तीच आहे. हे वाला आहे चंपा. हे बघा, याला फुलं खूप छान आहेत पांढरे आणि खूप छान याचा मस्त वास सुटतो. हे चंपा झाड आहे मोठंवालं. त्याच्यानंतर हे जे दिसून राहिलं हे वाळलेले, हे पान आहे. तुम्हाला एक पान तोडून दाखवतो त्याच्यातलं. हे लिलीचं वगैरे सब इकडे आहे. इकडे पुदिना आहे. हे बघा, हे बघा, हे पान आहे, खायचं पान, बंगाली पान म्हणतात त्याला. हे बंगाली पान आहे. हे खातात. मेन म्हणजे कोणी बी चुन्यासोबत, कातासोबत, सुपारीसोबत ते पानं खातात. हे पानं जसे देवाला पण चढतात म्हणा, पण जसे आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी वगैरे ते करतात ना त्यांच्या याच्यामध्ये तर पानावर सुपारी ठेवतात, ते त्याचं आहे. हे आहे बंगाली पान. सध्या हे वाढलेलं आहे पण याला पावसाळ्यामध्ये खूप छान पानं येतात. हे वाला आयुर्वेदिक झाड आहे. याला बहुतेक समजा कोणाला मुकामार वगैरे लागला, कोणाला ॲक्सिडेंटच्या वेळेस काय झालं, मुकामार असला, वात असला, ते त्यासाठी पानं उपयोगी पडतात. हे आयुर्वेदिक पानं आहे. याला काहीतरीच नाव आहे पण मला आठवत नाही आता वेळेवर ते. हे ॲलोवेरा आहे. एवढ्यामध्ये पूर्ण एवढ्या टप्प्यामध्ये पान वगैरे आहेत. हे बघा, पानं आहे तिथे, ह्या लाईनमध्ये पानं आहेत. आता सध्या दबलेले आहेत ते पानं, परंतु त्याला पानं अजून बरोबर यायचे आहेत. हे कोरफड आहे. आणि एवढ्या भागामध्ये पुदिना आहे. हा बघा, हे पुदिना आहे. थोडं भाग पुदिना चटण्या वगैरे त्याच्यात बनवतात मस्त. हे इथपर्यंत पुदिन्याचा भाग आहे बघा. हे बघा, पूर्ण पुदिन्याचा भाग आहे. इकडे पण आहे. इकडे पूर्ण पुदिना आहे. आता झाला आपला चौथा टप्पा क्लिअर. आणि हे वाला झाड जांभुळाचं. हे झाड आहे जांभुळाचं. सध्या वाढलं आहे पण येते त्याला पानं. हे जांभुळं झाड आहे. एक कमळ आलं पण एक कमळ दाखवलं असतं पण ते वाळलेलं कमळ आहे, त्याला पाणी नाही आहे म्हणून ते दाखवून काही फायदा नाही. हे वाला कोणतं तरी थांबा एक मिनटं. हां, ही वाला कोणतं तरी झाड आहे. याला वेगळं असे फुलं येतात. जसे फुलं म्हणजे लाल कलरची लिलीसारखे, लाल कलरची ते वेगळीच फुलं येतात त्याला. फुलं नाही, फळच म्हणा एखादं लाल आणि गुलाबी कलरचं त्याला फळ येतात. बारीकचं फळ येतात त्याला. आता 5वा टप्पा राहिला आपला बघायचा.
हे बघा, हे पण वेगळं झाड आहेत. हे मी दाखवलं त्याला सध्या कटिंग करायला लागते, पण हे खूप मोठं झाड आहे. हे बघा, याला लाल कलरची फुलं येतात. हे झाडाचं नाव पण मला माहिती नाही, कारण हे झाड बाहेर जाऊन आणलेले आहे. हे बघा, हे कढीपत्त्याचं आहे. हा बरोबर, हा पूर्ण कढीपत्ता आहे. कढीपत्ता, एक गोड निंब वगैरे. त्याच्यानंतर हे वाला वाळले झाड आहे, मधुकामिनीचं आहे. हा जास्वंद आहे, पिवळा जास्वंद आहे हा. हे पण हे बघायला आता फुलं येऊन राहिले सध्या. हे बघायला फुलं येत आहे. हे आहे मधुकामिनी. हे मधुकामिनी झाड आहेत मोठे. ते मधुकामिनी म्हणजे बाहेर जाऊन झाड आहे. हे जे मधुकामिनी झाडं आहे हे बाहेर आणलेले झाड आहेत, बाहेरून आणलेले आहेत हे बहुतेक. आणि हे लाल कण्हेर आहे. हा लाल कण्हेर आहे. आणि त्याच्याच पाठीमागे अंजीरचं झाड आहे, पण सध्या ते वाळलेलं आहे. त्याला अंजीर वगैरे अजून आले नाही, पण पावसाळ्यात त्याला अंजीर येतात. नाही, संपला तो. हो, रस्ता खराब होता, झाला कसा म्हणता नाही तिकडे. इथं नाही लागलं ना. नाही, इथे लागला. इथं नाही लागलं. हो, असे तपा आले. हो, पाणी आहे. माहिती आहे बा. हो, इथे लावला होता. इथे लावला होता मी, पण ते रोहीने खाल्लं वाटतं बहुतेक लय सारा. काहीच नाही तिथं आता. टाकला होता आम्ही, आला होता चांगला भरतो. आता रात्रीच्या टायमात येतच ना रोहाय घ्या. हो, राहतं का. तर हे बघा, हे आहे आपलं जास्वंदाचं झाड वगैरे. इथे जास्वंदाचे झाड आहेत. हे बघा, इथे केळं झाड आहे मोठे मोठे तारीखवाले. हे केळं झाड आहेत मोठेवाले. हे बघा, इकडे पण झालं. इथे पण आता केळं झाड फुटून राहिले. नवीन केळं झाड येते. हे बघा, हे नवीन वालं केळं झाड झालं. हे इथं पण आहे. हे बघा, हे केळं झाड आहे. हे सध्या आता नवीन निवडून आले. हे अंजिराचं आहे. याला अंजीर फुटलं आहे, याला पानं फुटली जातात. आता हे अंजीरचं सध्या बरोबर ठिकाणावर नाही आहे, नाही तर याला पण खूप छान फळं येतात. हे केळं झाड, याला पण खूप छान फळं येतात. हे आहे मधुकामिनी. सॉरी, मी व्हिडिओ मदत कट केला होता. एक माणूस आला होता, तो बोलत होता माझ्यासोबत, त्याच्यामुळे मी व्हिडिओ थोडासा बोललो नाही. हे निंबूचं सगळं इकडं आपल्या जसे तिकडे आहे तसे इकडंच आहे. ही आहे वाळलेले रातराणी. हे सध्या खूप, याला पावसात आता फुलं येणार. याला सध्या पानाने फुलं नाही, पण हे रातराणीचं झाड आहे. हे रातराणीचं झाड आहे. याला रातराणीचे फुलं येतात. म्हणजे रातराणी म्हणजे फक्त याला फुलं येतात आणि पानं येतात, पण याचा वास रात्रीपर्यंत असतो. बहुतेक असे लोक बहुतेक म्हणतात की ह्या झाडावर सापं येतात बा. तर ह्या झाडावर तसं काही आहे नाही सध्या आता. पण ह्या झाडाचा वास आणि ह्या झाडावर येणाऱ्या फुलांचा वास हा फक्त रात्रीच्या टायमात चालतो. तर म्हणून याला रातराणीचं नाव म्हटलेलं आहे. आणि हेवाला तर आम्ही म्हटलेच आहे मधुकामिनी आहे म्हणून. आता सध्या फुलं येऊन राहिले बघा, बारीक बारीक फुलं येणं सुरू झाली. त्याच्यानंतर सगळीकडे बाकी मग वेगळेच आहे. तसेच जसे सेम तिकडे आहे तसे इकडेच आहे, त्याच्यात काही बदल नाही. बाकी सब तर आपल्या ओळखीचं आहे. जसं हे गवत हे इकडे पण तसंच आहे. इकडे पण असं लॉनवालं गवत आहे. आम्ही बसत याच्यासाठी नाही की इथे सापं वगैरे असतात, पिल्लू असतात सापाचे वगैरे. त्याच्यानंतर बारीक बारीक किडे मकोडे पण राहतात, त्याच्यामुळे आम्ही इथं बसत नाही तर हे आमचं बघा किती मोठं झालं लॉनचं गवत. हे लॉनचं गवत आहे, खूप मोठं इकडे लॉनचं गवत. आता एवढ्यामध्ये ह्या भागामध्ये कमळ आहे, पण सध्या इथे थोडं आता कचरा वाढलं त्याच्यामुळे साफ करायचं राहिलं. पण इथे कमळ आहे मोठंवालं, ते निघत नाही. कमळ लागूनच नाही राहिलं ह्या टायमामध्ये. हे मधुकामिनीचं आहे. बाकी सगळीकडे मधुकामिनीचं झाड आहे. हे बेलपत्र आहे, हे निंब आहे आणि हे मधुकामिनी आहे मोठी. आणि हे वेगळं फुलं आहे, याला मोगऱ्यासारखीच फुलं येतात.
ह्या झाडाचं नाव काहीतरीच आहे. हे बघा, याला आता सध्या कळ्या पण यायला चालू झाल्या. हे बघा, याला कळ्या वगैरे येणं चालू झाल्या आहेत. तर सध्या एक वेगळं झाड आहे. इथपर्यंत आपले टप्पे संपले. म्हणजे किती टप्पे झाले दाखवले मी तुम्हाला. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा असे 5 टप्पे मिळून आपला बगीचा बनलेला आहे. तर ह्या 5 टप्प्यांना मला पाणी वगैरे सगळं द्यावं लागते. चला बाय सर्वांना, बाय.